बच्चा न होने के चलते नाराज पति ने अपनी ही पत्नी की बाम्बू की लकड़ी से सर पर वार कर उसकी हत्या कर दी। मामला नागपुर के कलमना थाना अंतर्गत विजयनगर का है, जहां रहने वाले माथाड़ी कामगार बाबूलाल वर्मा ने अपनी पत्नी की शराब के नशे में हाथापाई के बाद उसकी जान ले ली। मिली जानकारी के मुताबिक पिछले 10 वर्षों से दोनों साथ में रहते थे, लेकिन शादी के बाद संतान न होने से बाबूलाल अक्सर पत्नी से विवाद करता था और उसके चरित्र पर भी संदेह करता था। घटना वाले दिन भी यही हुआ। पड़ोसियों द्वारा मिली जानकारी के बाद पुलिस मौके पर पहुंची और आरोपी पति को गिरफ्तार कर लिया गया। गौरतलब हो कि 21वीं सदी में भी आज संतान न होने के कारण महिलाओं को दोषी माना जा रहा है और इसी के चलते आज एक महिला को अपनी जान भी गंवानी पड़ी है। काल रात्री आम्ही पोलीस स्टेशन हजर असताना 9:15 दरम्यान आम्हाला कॉल आला की ह्याच्यामध्ये विजयनगर मधील एरियामध्ये रामभूमी सोसायटी येथे एक बाईचा मर्डर झालेला आहे। त्यावरून आम्ही स्टाफ सहित तिथं त्वरित पोहोचलो। तिथं गेल्यानंतर आम्हाला दिसून आलं की आतला दरवाजा बंद आहे। तिथं त्या बाईचा भाचा तिथं होता। त्यांनी सांगितलं की आता माझ्या ह्याने मावशीच्या नवऱ्याने दरवाजा लावून घेतलेला आहे। त्यानुसार आम्ही त्या खिडकीतनं त्याला आवाज दिला असता त्याने दरवाजा उघडला। दरवाजा उघडल्यानंतर आम्ही बघितलं की तिथे एका बाईची लाश पडलेली आहे। त्या बाई त्याला नवऱ्याला त्याचं नाव विचारलं असता त्याने बाबूलाल वर्मा सांगितलं। त्यानंतर त्याने सांगितलं की माझी बायको सवेरा वर्मा असून तिला मूलबाळ होत नव्हतं, म्हणून मी तिला मारहाण केलेली आहे आणि मारहाणीमध्ये तिचा मृत्यू झालेला आहे। त्यावरून आम्ही त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला अरेस्ट केली। त्या बाईचा तिथं पंचनामा कारवाई करण्यात आलेली आहे आणि सध्या बॉडी मिळवली। तो हमाली काम करायचा आणि माथाडी कामगार होता। तो दारू पिण्याच्या सवयीचा होता आणि कसं आहे की तो त्याच्या बाईचा चरित्र थोडंफार संशय घ्यायचा। थोडं त्याला दारूचं जास्त व्यसन असल्यामुळे आणि बाईला मूलबाळ होत असल्यामुळे तो जास्त बाईचा त्रास करत होता। पण आतापर्यंत आपल्याकडे कंप्लेंट आली नव्हती। त्यांची नातेवाईकांना नेहमी समजवत होते। 2 वेळा ती जी बाई घर सोडून गेली होती, पण ती परत आल्यानंतर हा प्रकार झालेला आहे। यांच्या लग्नाला जवळपास 10 वर्षाच्या वर कालावधी झालेला आहे। तर मूलबाळ होत नव्हतं, याच्यावर यांची भरपूर वेळा भांडणं झालेली आहे। परंतु ती बाई आतापर्यंत कधी आपल्या पोलीस स्टेशनला आली नव्हती किंवा तिने आपल्याला माहिती दिली नाही। बाचा त्याला ऍक्च्युली ही घटना भरपूर आहे। म्हणजे ती घटना त्याला नंतर त्यानं कॉल केला त्याच्या फुफाला, म्हणजे नंबर लागत होता मावशीचा। त्यामुळे त्यानं मग त्याला फुफाला कॉल केल्यानंतर फुफाने त्याला सांगितलं की मी तुझ्या म्हणजे मावशीचा मर्डर केलेला आहे। त्याला खरं वाटलं नाही, म्हणून तो म्हटला काही गंमत करू नका। तो म्हटला हो केलेला आहे। मग ह्याला जरा थोडा संशय आला, म्हणून तो तिथं आला असता त्याला ह्या गोष्टी त्याने तिथं तिथल्या लोकांना पण सांगितलं बघून घ्या म्हणून, आणि नंतर मग असा प्रकार आपल्याला उघडकीस झाला। महाराष्ट्र 24 के लिए ब्यूरो रिपोर्ट। पाऊस निसर्गाचं वरदान आहे, पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात। महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे। विजा पडणे आपण थांबवू शकत नाही, पण आपण आपल्या जीविताची काळजी घेऊ शकतो। विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका। पत्र्याचे शेड, बस स्टॉपचा आसरा घेऊ नका। उंच झाडे, विजेचे खांब याखाली उभे राहू नका। छतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा। पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा। घरात विजेची उपकरणे हाताळू नका। दामिनी ॲप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते। ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या। आपत्ती व्यवस्थापन, आयुष्याचे संवर्धन। आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन।